दिवसाची सुरुवात यशूबरोबर. आपल्याला प्रत्येकाला क्रिकेट बघायला आवडतं किंवा खेळायला आवडतं. क्रिकेटमध्ये 11 खेळाडू असतात आणि क्रिकेटचंच मी उदाहरण देतो, परंतु इतर खेळामध्ये सुद्धा सर्व खेळाडू मिळून जिंकत असतात. सर्व खेळाडू मिळून एक खेळ खेळला जातो आणि काही क्रिकेटमध्ये मॅचेस खूप रंगतदार असतात. आणि एका क्रिकेट सामना मला आठवतो की त्या ठिकाणी एक नावाजलेला बॅट्समन खेळत होता आणि जिंकायला काही रन्स त्यांना हव्या होत्या, परंतु एकामागोमाग एक सगळे खेळाडू आऊट होत होते आणि हा एकटाच त्या ठिकाणी उभा होता आणि शेवटी एकदम शेवटचा जो खेळाडू असतो, 11वा खेळाडू, तो मैदानात आला आणि त्या खेळाडूंनी 11व्या खेळाडूंनी ह्याला पूर्णपणे साथ दिली. जेवढे रन्स करायचे होते तेवढे त्यांनी केले, जिंकले. त्या बॅट्समननी सेंचुरी मारली आणि आपल्या संघाला जिंकून दिलं आणि जिंकल्यानंतर सर्वांनी ह्या बॅट्समनला उचलून घेतलं आणि त्याला समारंभामध्ये बक्षीस दिलं आणि त्याला सांगितलं, तू आम्हाला मॅच जिंकून दिली, तू आम्हाला मॅच जिंकून दिली. आणि त्याने सांगितलं की मी जिंकून दिली नाही, तर आम्ही जिंकून दिली. आणि मग त्यांनी तो 11वा खेळाडू होता त्याला समोर बोलवलं आणि आपलं बक्षीस जे होतं हे त्याला दिलं आणि त्यांनी सांगितलं की जर ह्यांनी मला साथ दिली नसती, हा जर टिकून राहिला नसता, तर मी एकटा काही करू शकलो नसतो, आम्ही हरून गेलो असतो. हा आऊट झाला असता तर आमची टीम हरून गेली असती, परंतु मी जिंकून दिलं नाही, तर आम्ही जिंकून दिलं. बघा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याचदा असं होतं की आम्ही केलं, मी केलं, आम्ही केल्यापेक्षा मी केलं. आपल्या देवाच्या कामामध्ये आम्ही पुढे जातो, बऱ्याच वेळेस आम्ही नाव कमवतो. देवाने आम्हाला अनेक कलागुण दिलेले आहेत, त्याचा उपयोग करा. पण ते हे मी एकट्याने केले, मीच केले असं समजू नका. यशाच्या शिडीवर ज्यावेळेस तुम्ही चढता त्यावेळेस तुमच्या आईवडिलांचे, तुमच्या मित्रांचे, तुमच्या नातेवाईकांचे, तुमच्या पतीचे, तुमच्या पत्नीचे सहकार्य त्यामध्ये असतं, त्यांच्या प्रार्थना त्यामध्ये असतात, त्यांचा त्याग त्यामध्ये असतो. दुसऱ्यांची मदतीची आम्ही कदर करायला शिकलं पाहिजे. एक थँक्यू किंवा एक प्रेमाचा शब्द हे देवाचे कार्य पुढे चालवायला मदत करतात. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, करिन्थकरास पहिले पत्र ह्याचा 12वा अध्याय 25वं वचन. 1 Corinthians chapter 12 and verse 25. ह्यासाठी की शरीरात फूट नसावी, तर अवयवांनी एकमेकांची सारखी काळजी घ्यावी. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.